करतात, बाबा लिटर मागे मला खर्च किती झाला आहे तेही ते वहीवर लिहून ठेवत असतात. बाबा माझं आज 1 लिटर दूध गेलं आहे, तर त्या 1 लिटरला मी आज खर्च किती केला आहे. माझं दुग्ध व्यवसाय असेल किंवा इतर कोणताही व्यवसाय असेल त्याच्यामध्ये संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता मी अनेक गोठ्यांवर भेटी देत असतो, तर तेथील लोक काय म्हणतात की बाबा दुग्ध व्यवसायामध्ये पण 1 ते 1.5 ते 2 वर्ष सात कुठल्याही क्षेत्रामध्ये जावं तुम्ही, संकट असतात. त्या संकटावर मात करण्याची धमक ज्या व्यक्तीमध्ये असतो तोच खऱ्या अर्थानं यशस्वी होतो. या व्यवसायामध्ये ही तेच आहे की बाबा तुम्ही संकट आले की लगेच घाबरून जाणाऱ्याची आपली शेतकऱ्यांची शेतमजुरांची अवलाद नाही आहे, एवढं लक्षात घ्या. त्याच्यामुळं संकटांवर मात कशी करायची हे आपल्याला जमलं पाहिजे. तर या पद्धतीने मित्रांनो, थोडं दुग्धव्यवसायी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. शेतकरी बांधवांनो, अनेक लोकांच्या कमेंट येत आहेत व्हिडिओच्या खाली की बाबा आम्हाला दुग्ध व्यवसाय परवडेना, आम्हाला दुग्ध व्यवसाय परवडेना. आता काय केलं पाहिजे जेणेकरून दुग्ध व्यवसाय परवडेल. तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत की बाबा दुग्ध व्यवसायाचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने कसं केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला दुग्ध व्यवसाय परवडणार आहे आणि त्याच्यामधून जास्तीत जास्त नफा मिळणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर दुग्ध व्यवसायामध्ये काही लोक चुका करतात, त्या चुका काय आहेत आणि दुग्ध व्यवसायातून जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण पुढील 2 ते 3 मिनिटांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी व्हिडिओ पूर्ण पहा, न स्किप करता व्हिडिओ पहा. आता दुग्ध व्यवसायामध्ये सर्वप्रथम लोक काय करतात, थोडासा कुठंतरी तोटा व्हायला लागला की लगेच खचतात आणि दुग्ध व्यवसायामध्ये म्हणजे त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. तर दुग्ध व्यवसायामध्ये किंवा इतर कोणताही व्यवसाय असेल त्याच्यामध्ये संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काय असतं किंवा तुम्ही ज्या काही चुका केलेल्या आहेत मागं, त्या चुकांचं निरीक्षण करायचं आहे तुम्ही बाबा, की मला दुग्ध व्यवसाय का परवडेना, मी काय चूक केलेली आहे का, की माझा अतिरिक्त खर्च कुठं झाला आहे का. तुमचा अतिरिक्त खर्च जास्त होत असेल, विनाकारण तुम्ही जर चाऱ्याला जास्त खर्च केला, शेडला जास्त खर्च केला किंवा वेगवेगळ्या तत्सम गोष्टींना काही जास्त खर्च करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं प्रॉफिट कमीच होणार आहे, त्याच्यामध्ये लॉसच होणार आहे. मग त्यामध्ये काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला, की बाबा सुरुवातीला दुग्ध व्यवसाय सुरुवात करताना छोट्यातून सुरुवात करा. शेड ठीक आहे, छोटंसं असेल तरी चालेल, जास्त फॅसिलिटी तुम्ही लगेच देऊ शकत नाही. त्याच्यामुळं चाऱ्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, चाऱ्यामध्ये योग्य पद्धतीनं चाऱ्याचं नियोजन करायचं आहे. चाऱ्याचं नियोजन करताना चारा वेस्टेज जाणार नाही याची संपूर्ण काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कारण चाऱ्यामध्ये पण बरेच गुरं काय म्हणजे लोक काय करतात की बाबा कुटी मशीन वगैरे काय नसते ना, हातानं तोडून टाकतात आणि त्याच्यामुळं काय होतं की गुरं तो चारा वेस्टेज खूप घालवतात. त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्याफार म्हणजे तोटा होऊ शकतो. तसेच मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा गुरांची निवड करताना, जनावरांची निवड करताना सुरुवातीला दुग्ध व्यावसायिक जे काही असतात, नवीन दुग्ध व्यावसायिक, ते जनावरांची निवड करताना चुकतात. आता कसं आहे, सुरुवातीला पैसे जास्त गेले तरी चालतील, पण जास्त दूध देणारी, आरोग्य व्यवस्थित असणारी गायी खरेदी करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. जेणेकरून काय आहे, आता तुमचे गायी खरेदीसाठी पैसे जास्त जातील, पण ती गायी तुम्हाला दीर्घकाळ नफा देणार आहे, हे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि आता ठीक आहे, स्वच्छता वगैरे, शेडमध्ये स्वच्छता असणं महत्त्वाचं आहे. शेड छोटंच असेल किंवा काय ते चालू शकतं, पण स्वच्छता असणं खूप महत्त्वाचं आहे. स्वच्छता असल्यामुळे काय होणार आहे, तुमच्या गोठ्यामध्ये, तुमच्या शेडमध्ये, तुमच्या जनावरांमध्ये रोगराईचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होणार आहे. आता पावसाळ्यात सीझन, कारण आता ह्या वर्षी जरा पाऊस कमी आहे. आता पावसाळ्यामध्येही काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. तर त्यामध्ये योग्य पद्धतीने गायींची बाबा तुमच्या लसीकरण करणं महत्त्वाचं आहे. कारण पावसाळ्यामध्ये जनावरं जास्त, म्हणजे जनावरच काय, सर्वच लोक, माणसं असतील, जनावरं असतील, आजारी पडतात. तर ती एक काळजी घेणं महत्त्वाचं आहे. दुग्ध व्यवसायामध्ये मित्रांनो काय विषय असतो की तुमचं नियोजन महत्त्वाचं आहे. तुम्ही चाऱ्याचं नियोजन कसं करताय, तुम्ही त्या गायींच्या आरोग्याचं नियोजन, काळजी कशी घेताय, हे नियोजन खूप महत्त्वाचं असतं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे संयम ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. आता बरं का, कोणतीही गोष्ट, दुग्ध व्यवसाय असेल किंवा इतर कोणताही व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता मी अनेक गोठ्यांवर भेटी देत असतो, तर तेथील लोक काय म्हणतात की बाबा दुग्ध व्यवसायामध्ये पण 1 ते 1.5 ते 2 वर्ष साधारण तुम्ही नफा हा शब्द विसरून जायचा आहे. कारण त्या कसं असतंय की आपल्याकडे एक म्हण आहे की बाबा लगेच तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही. त्या पद्धतीनंच कुठल्याही व्यवसायामध्ये लगेच तुम्ही जर म्हणला मी आज व्यवसाय सुरुवात केला आणि पुढच्या एका महिन्यामध्ये मला लगेच त्याच्यामध्ये लाखोंचं प्रॉफिट पाहिजे, तर असं नाही ना होऊ शकत. कुठंही जावा, कुठल्याही क्षेत्रात गेला ना तुम्ही,
तरी तोच विषय असतो. कारण सुरुवातीला काही गोष्टी शिकण्यात जातात, तुमच्या वर्ष 2 वर्ष शिकण्यात जाणार आहेत. कोणताही व्यवसाय असेल, दुग्ध व्यवसाय असेल किंवा इतर कोणताही व्यवसाय असेल, त्या दुग्ध व्यवसायामध्ये बाबा आता सुरुवाती तुम्ही स्टार्ट करत असताना तुम्हाला बाबा गुरांच्या रोगांविषयी किंवा दुसऱ्या काही गोष्टींविषयी माहिती अजिबात माहिती नसणार आहे. ज्यावेळी तुम्ही 2-1 वर्ष त्याच्यामध्ये तुम्ही हे होणार आहात, त्यावेळी तुम्हाला समजणार आहे की बाबा कशा पद्धतीनं आपण नियोजन केल्यानंतर काय होतं आहे, किंवा बाबा माझं दूध किती जातं आहे, मग खर्च किती होतो आहे, मग त्याच्यामध्ये मला नफा किती त्याच्यामधून होतो आहे. या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला 1 ते 2 वर्षामध्ये साहजिक आहे कळणार आहे. कारण लहान बाळ हे असलं तरी बाबा लगेच ते आज जालांबलं उद्या चालायला लागलं असं होत नाही ना. वर्ष 1.5 वर्ष त्याला जाऊन लागतंय, बाबा रांगतंय, पुन्हा उठतंय, पुन्हा चालायला लागतंय या पद्धतीने. त्याच्यामुळे संयम ठेवणं एक महत्त्वाचं आहे आणि योग्य पद्धतीने नियोजन करायचं आहे तुम्हाला. नियोजन करत असताना त्याच्यामध्ये आरोग्याचं, चाऱ्याचं, पाण्याचं, गोट्याचं आणि स्वच्छतेचं नियोजन योग्य पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. दुग्ध व्यवसाय 100% परवडतो मित्रांनो. मी बऱ्याच ठिकाणी आता दुग्ध व्यावसायिकांच्या गाठीभेटी घेतो आहे. त्यांचं बाबा जे काही असेल, त्यांच्या गोट्याचं नियोजन असेल, त्यांचा सल्ला घेतो आहे बाबा कोणत्या पद्धतीने दुग्ध व्यवसाय केल्यानंतर कशा पद्धतीने तो आपल्याला परवडतो. आता जास्त ज्या लोकांना दुग्ध व्यवसाय परवडतो ना मित्रांनो, त्या लोकांचं नियोजन खूप योग्य पद्धतीने आहे. कारण लिटर मागे ते काय करतात, बाबा लिटर मागे मला खर्च किती झाला आहे तेही ते वहीवर लिहून ठेवत असतात. बाबा माझं आज 1 लिटर दूध गेलं आहे, तर त्या 1 लिटरला मी आज खर्च किती केला आहे, माझं कष्ट किती गेलं आहे, माझं काय किती झालं आहे, हे सर्व ते मांडूनच ठेवतात. मग त्याच्यामध्ये ते जर प्रॉफिट किंवा लॉस झालं तर त्याच्यामध्ये ते नंतर लिहून ठेवत असतात. तर या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला दुग्ध व्यवसायामध्ये काम करायचं आहे आणि थोडा धीर धरायचा आहे. कोणतीही गोष्ट संयमानंच होती आणि काय होतं आहे, संयम ठेवत नाहीत, लगेच खचतात. त्यामुळे एक शब्द सांगतो तुम्हाला, एक वाक्य, की चिमुटभर संकटाला घाबरून तुमची आबाळा एवढी स्वप्न मातीमूल करायची नसतात. हे मित्रांनो लक्षात ठेवा. कारण संकट कोणाच्या वाट्याला येत नाहीत. संकट सगळ्याच कुठल्याही क्षेत्रामध्ये जावं तुम्ही, संकट असतात. त्या संकटावर मात करण्याची धमक ज्या व्यक्तीमध्ये असतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. या व्यवसायामध्येही तेच आहे की बाबा तुम्ही संकटांवर मात करून ज्यावेळी त्या संकटांवर मात करणार आहे, कारण संकट आलं की लगेच घाबरून जाणाऱ्याची आपली शेतकऱ्यांची, शेतमजुरांची अवलाद नाही आहे, एवढं लक्षात घ्या. त्याच्यामुळं संकटांवर मात कशी करायची हे आपल्याला जमलं पाहिजे. तर या पद्धतीने मित्रांनो थोडं दुग्ध व्यवसायाविषयी मला थोडंफार नॉलेज आहे आणि मी वेगवेगळ्या भागात फिरतो आहे, वेगवेगळ्या लोकांशी गाठीभेटी घेतो. म्हणजे एवढं पण नॉलेज नाही की बाबा मी सर्व काही तुम्हाला सांगेल, पण थोडंसं आता फिरतो आहे, त्याच्यामुळे थोड्या काही गोष्टी समजत आहेत. त्याच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि थोडं मोटिवेशन ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटेल. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.